सुप्रभात मित्रांनो, सुरू करूया आपला आजचा ब्लॉग। आज मी आणि आई निघालो होतो सकाळीच अंधेरीला जायसाठी। सो आज आहे ना रिक्षा शोधत होतो आम्ही। सो आम्हाला काही रिक्षा मिळाली नाही। फायनली एक रिक्षा मिळाली, ती होती स्लो चालू। इट्स ओके भाई, आपल्याला स्पॉटवर पोचते बस झालं, अजून काय पाहिजे। सो आम्ही म्हटलं आज मतदान आहे, सो गर्दी खूप कमी असेल म्हणून आम्ही दुपारच्या वेळेस निघालो नव्हतो, सकाळीच निघालो। बघतो तर ही बघा यार, मरणाची गर्दी। आम्ही तिकीट काढली कशी बशी पटापटाने निघालो आम्ही पुढच्या प्लॉट। ॲक्च्युली आम्हाला प्लॅटफॉर्म अख्खा एक चालायचा होता। सो तिकीट घेतली आणि निघालो होतो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला। आम्हाला पुढे ट्रेन मिळणार होती, डबल फास्ट होती जी। सो आम्ही त्या डबल फास्ट ट्रेनमध्ये चढलो। ही बघा माझी आई आणि मी, आणि बघा कशी बघते मला। ॲक्च्युली ती वैतागली होती माझ्या ब्लॉगच्या क्लिपला, पण माझ्या फ्रेंड्स, माझ्या फॅन्ससाठी, तुमच्यासाठी इतकं तर चालतंच। सो आम्ही पोचलो होतो जोगेश्वरीला आणि खूप गर्दी होती ट्रेनमध्ये गाईस। ॲक्च्युली आम्हाला वाटलं आहे मतदान आहे, गर्दी कमी असते, पण असं काय नसतं। काय पण असो, गर्दी ही असतेच। सो आम्ही अंधेरीला पोचलो आणि अंधेरीवरून आम्ही पकडली मेट्रोकडे गेलो। मेट्रोची तिकीट काढली आणि आम्ही निघालो होतो पुढे जाण्यासाठी। आई गेली लेडीज सेक्शनने आणि मी गेलो जेंट्स सेक्शनने, आणि आम्ही घेतली पटापट चेकिंग करून। आईने घेतली त्या बाजून चेकिंग आणि मी घेतली जेंट्स सेक्शनने चेकिंग करून। आणि ही मशीन आहे जिला आई आणि मी खूप घाबरतो। आई बा कशी असते, ॲक्च्युली खरंच घाबरतो। आई गेली लेडीज डब्यामधून आणि मी चाललेलो जेंट्स डब्यामधून। ॲक्च्युली डबे नसतात, त्या सेक्शन्सच असतात गाईज, कारण मेट्रो ही आपली लोकल ट्रेन नाही आहे। सो बघा इथे किती व्यवस्थित शिस्तीतपणे सगळे प्रोटोकॉल्स पाळत सगळे घुसलो मेट्रोमध्ये। ॲक्च्युली ना माहिती नव्हतं मेट्रोसुद्धा अशी लोकलसारखी गर्दी असते। ACची सुद्धा हवा लागत नव्हती, तुम्हाला काय सांगू माझी व्यथा। हे बघ इथे स्टेशन्स पण वेगवेगळ्या पद्धतीने असतात, आणि आपलं स्पॉट आलं होतं त्यामुळे राहू दे। ॲक्च्युली मेट्रो खूप फास्ट येतं आपली स्पॉटचं, कळत पण नाहीत, त्यामुळे लक्ष देऊन ठेवावं लागतं। कधी पण येतं आपलं स्टेशन, वेळ लागत नाही। ॲक्सिलेटरने खाली उतरलो आणि आम्ही म्हणत होतो की जाऊया खाऊ घेऊन कोणासाठी तरी, पण आम्ही खाऊ बिऊ नंतर घेऊ। आणि मी आहे मी दिसतो पाहिजे ब्लॉगमध्ये। ही मशीन परत ॲक्च्युली दोनदा दिसते मशीन, येता जाताना दोन्ही वेळी। सो चला, एक्साईट होतो ॲक्च्युली गाईज, मी खूपच एक्साईट होतो काकीला भेटायसाठी। आणि निघालो आम्ही पुढे। आम्ही ॲक्च्युली कुठला स्पॉट आहे सांगू शकत नाही मी, पण ॲक्च्युली अंधेरीमध्ये होतो मी। आणि बघा काकीकडे पोचतो आणि बघतो ती यार हे कॅट्स यार मला खूप आवडत होते, आणि असं वाटतं त्यांना हात घरी घेऊन जाऊ ॲक्च्युली, पण राहू दे, घरी बुजो आहे, यांना खाऊन टाकेल, किती वेळ ठेवणार यांना जीवन, राहू दे। सो म्हटलं हातपाय धुतले आणि बसलो मी घरे साफ करायला। ॲक्च्युली काकाने काकी घरी नव्हते, काका गेलेला कामावर मतदान करून, आणि काकीसुद्धा जस्ट कामावर गेली। हा माझा भाऊ विराज आणि माझी बहीण तिकडे उभी होती, तिला नाही दाखवलं आईने, कारण आईला म्हटलं आम्हाला दाखवायला तुम्हाला की घरे। ते जो माझ्यासाठी घेऊन आली मॅगी। सो मॅगी बनत होती तेवढ्यात म्हटलं विराज मला दे, विराज देत होतं मला आंबा। ॲक्च्युली बिटका आहे, पण मला खूप आवडतात गाईस, तुम्हाला काय सांगू। ॲक्च्युली तुम्ही कधी खाल्ले असतीलच, खूप टेस्टी। बघा ना किती पिवळा यार, असं वाटतं झाडाने काढलं। आणि हे आमचं माकड, तिला म्हटलं बसून आईस्क्रीम खातं, ती उभी राहून खाते, ती पण कॉमेडी पद्धतीने। जेजूने माझ्यासाठी मस्तपैकी मॅगी बनवली, फटाफट मी खाऊन घेतली सुद्धा। आणि आई ना आई तिकडे कॅट्स बरोबर खेळत होती, आणि मी खाल्लं पटापट आणि आईची क्लिप काढायला गेलो। छोटे क्लिप्स घेण्यामध्ये पण जी मजा नाही गाईस, तुम्हाला काय सांगू। आणि तेजूने कापला आमच्यासाठी मस्त आंबा, ॲक्च्युली तो गोड होता, व्यवस्थित नव्हता। सो थोड्या वेळाने आम्ही घेतला निरोप तेजू आणि तेजू, विराज आणि आईसुद्धा। आई तर माझ्यासोबतच होती। सो ॲक्च्युली ना या दोघींना ब्लॉगमध्ये छान शो ऑफ करायला आवडतं, बघा कसे। शेवटी दोघींनी म्हटलं चला चला गपचूप चला। आणि ज्या गाडीच्या आपण साठी ब्लॉग घेतला होता ती आहे ही गाडी, ही आहे काकाने नवीन घेतलेली गाडी। ॲक्च्युली कुठलीही आय थिंक ज्युपिटर। सॉरी गाईज, मला गाड्यांबद्दल काहीच कळत नाही, पण ठीक आहे ना, उतना तो चलता आहे। आणि ही आहे बघा, पूर्ण गाडी दाखवतो सगळ्या साईडनी। ही आहे ज्युपिटर ग्रेमध्ये, खूप आवडली मला गाडी। ॲक्च्युली नाही या गाडीच्या इनॉग्रेशनसाठी आलेलो आपण, पण ती कधीच झालं उद्घाटन या गाडीचं, त्यामुळे म्हटलं नंतर भेटू। काकीच्या शिवाय शाप ऐकत आपण घेऊया आपल्या ब्लॉगचा निरोप। बाय गाईज, भेटू नेक्स्ट ब्लॉगला। नेक्स्ट ब्लॉग असेल खूप इंटरेस्टिंग, कारण लवकरच त्याचा मी थंबनेल आपल्या स्टोरीला ठेवू, आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।